मंडळी, तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला, वडिलांना खादी आणि खाकीचं वावगं, पण तरी सुद्धा हे दोघे भाऊ, एकाने खादी निवडली आणि एकाने खाकी निवडली. पण त्याचा संघर्षही तुमच्या माझ्यासारखाच, अगदी सामान्य कुटुंबातल्या मुलाचा असतो तसाच संघर्ष. पण राजकारणात आला ज्या पक्षाने त्याला खरं तर तिकीट नाकारलं होतं त्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा झाला. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांसाठी भांडणारा म्हणून आज त्याला महाराष्ट्राने, देशाने आणि जगाने सुद्धा बघितलेलं आहे. आज बियॉन्ड पॉलिटिक्स या आपल्या नव्या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहेत नाना पटोले सर. सर, बियॉन्ड पॉलिटिक्समध्ये आपलं मनपूर्वक नमस्कार. तुमच्या शाळेत बसलोय. हे सुकळी या जिल्हा परिषदेची शाळा. खरं तर आपल्या सेगमेंटचं नावच आहे बियॉन्ड पॉलिटिक्स, म्हणजे राजकारणापलीकडे. त्यामुळे राजकारणापलीकडे नाना पटोले एक माणूस म्हणून कसे आहेत, ते कसे घडलेत, सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून आज काँग्रेस पक्ष तुमच्याकडे बघतोय किंवा प्रत्येक युवक तुमच्याकडे बघतो आहे. तर या माणसाचा, या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाचा संघर्ष कसा झालाय, तो माणूस आज या मोठ्या पदापर्यंत कसा पोहोचलाय, एक माणूस म्हणून ती व्यक्ती कशी आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण या सेगमेंटमधनं करतोय. सो तुमच्या शाळेच्या इथेच आपण ओट्यावर बसलोय. या शाळेबद्दलच्या काय आठवणी सांगाल सर? शाळेच्या आठवणी अनेक आहेत. आता इथं आमचे सगळे मित्र उभे आहेत, ते आमच्याबरोबर अनेक शिकलेली लोक आहेत. आम्ही त्यावेळेस कौलियाची शाळा होती, आता स्लॅबच्या झाल्यात. बदल एवढाच आहे. त्यावेळेच्या शिक्षकांचा जो विषय राहायचा, शिक्षक गावात राहायचे, आम्हाला दिवसाही शिकवायचे, रात्री पण संध्याकाळी जावं लागत होतं. नाही केलं तर छडी पडायची. तर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे खेळ चालतात, याच मैदानावर आम्ही खेळायचो. आणि एक शैक्षणिक वातावरण आणि त्यावेळच्या गुरुजनांनी आम्हाला जे धडे दिलेत, त्या धड्यामधून अनेक गोष्टी आम्ही शिकलो. आणि ह्या आठवणी, शाळेतल्या बालपणातल्या आठवणी, ह्या कधी विसरायच्या नसतात. त्या नेहमी माणसाला शिकवत असतात, त्या जिवंत ठेवत असतात. आणि म्हणून मी जास्त काळ गावामध्ये, जेव्हा मी पूर्ण राज्यामध्ये फिरत असताना गावाला एक दिवस तरी येऊन थांबावं असं माझ्या मनात राहतं. आणि मग ह्या सगळ्या आठवणी पुन्हा त्यामध्ये जाग्या होतात. त्यामुळे शाळेतल्या अनेक आठवणी आहेत. शिक्षकांच्या हातची छडी असेल, रूढ असेल, हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ते सगळे छड्या खाऊन माणूस मोठा झालेला आहे. पण त्यांची ती छडी पण आम्हाला दिशा देण्यासाठी राहायची. निश्चितपणे गुरुजनांचा या परिसरात आल्यानंतर त्यांच्या आठवणी, त्यांच्या सगळ्या स्मृती सगळ्या जागं होत्यात. आणि बालपण सगळं इथं जागं होतं. तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले, त्याच्यामध्ये मी छोट्या गावात राहतो आणि या गावातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. आमच्या गावामध्ये विविध जातीची लोकं राहतात. मग बौद्ध बांधव पण आहेत, मच्छीमार बांधव पण आहेत, आदिवासी पण आहेत, ओबीसी पण आहेत. ते वासुदेव जे असतात आपल्या पुण्याच्या साईडला, तशी ती लोकं आमच्या गावात आहेत. विविध जातीचे आणि त्यांचं दुःख हे जवळून आम्ही बघितलेलं आहे. आणि लहानपणापासून मनात इच्छा होती की हे दुःख, त्यांचं निराकरण करण्याची ताकद मला ईश्वर प्रदान करो. आणि ईश्वराने, आणि हे आमचं गावातलं ग्रामदेवत आहे गोपीपुरी बाबा, आणि यांचा आशीर्वाद आणि सगळ्या जनतेचा आशीर्वाद हा सातत्यानं लाभत राहिला आणि ती प्रेरणा राहिली. आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात आणि लोकांना न्याय देण्याच्या याच्यामध्ये पद गेलं तरी चालेल, पण त्यांच्यासाठी लढायचं, ही भूमिका सातत्याने आम्ही मनात ठेवली. तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषदला खरं तर आमच्या घरात राजकारणाचं कुठलंही वातावरण नव्हतं, पण
लोकांची इच्छा होती की मी यावं आणि लोकांच्या इच्छेने मला लोकांनी उभं केलं आणि लोकांनी निवडून पण दिलं. आणि म्हणून ही जी काही जनभावना ज्या आहेत ह्या मला सातत्यानं माझ्या मनाला त्या भेडसावत राहिलेल्या आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही लढाई आपण लढत राहिलेलो आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आत्ता संधी मला मिळाली तर संपूर्ण राज्यातल्या जनतेच्या, आमच्याच भागातले नाही की दुःखी कष्टी लोकांना न्याय देता आला पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न माझा राहील आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल. कारण की मनात इच्छा असेल तर त्या आपल्याला सकारात्मक इच्छा असेल तर त्या पूर्ण करता येतात. आणि त्याच्यामध्ये जनतेचा आशीर्वाद स्वाभाविक आहे की आता तुम्ही पुण्याच्या भागात राहतात, तिथंसुद्धा या छोट्याशा गावातल्या पोराचा पुण्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये प्रेम आहे. डंका हा शब्द नाही वापरणार, पण लोकांचं मनात प्रेम आहे, विश्वास आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातलं चित्र बदलवण्यात आणि जे सगळ्यांच्या मनामध्ये भगवान श्रीराम असतात, हृदयात असतात, आणि म्हणून अशा या सगळ्या लोकांना न्याय देण्याची एक भूमिका आमची आहे आणि ते त्याच्यात यशस्वी होऊ. सर, असं म्हटलं जातं नेहमी आपण घडतो ते आपल्या शाळेमुळे, आपल्या शिक्षकांमुळे, इव्हन आईबाबा तर ऑफकोर्स असतात या सगळ्या प्रोसेसमध्ये, पण मित्रमैत्रिणींमुळे किंवा तुमच्या सराउंडिंगला जी माणसं आहेत त्यांच्यामुळे आपण घडतो. विशेषतः प्राथमिक शाळा ज्या असतात, पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शाळा, तर या काळातले शिक्षक आपल्या फार चांगल्या लक्षात राहतात, कारण कदाचित त्यांच्यासोबत आपलं इमोशनल बॉन्ड खूप चांगला असतो. आणि असंही म्हटलं जातं की त्या काळातलं एखादं मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, त्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम हे खरं तर शिक्षक लोक करत असतात. तर तुम्हाला खरंच वाटतं की आज तुम्ही जे काही घडलाय त्याचं क्रेडिट तुम्ही तुमच्या शिक्षकांना द्याल? बिलकुल बिलकुल. मला आता काही गुरुजी तर नाही आहेत ह्यामध्ये, पण काही गुरुजी आहेत आणि जिथं मिळतं त्यावेळेच्या प्रायमरी शिक्षकांच्या पायाला मी अजूनही हात लावतो. कारण की अखेरी जळणघडांमध्ये त्यांचं मोठं महत्त्व होतं. आमच्याकडे एक बगमारे गुरुजी होते, ते आता आमच्या लाखांदूरलाच राहतात. तर आजही ते मिळालेत तरी ते मला पाहून थोडंसं लोकांमध्ये गुही मिक्स होऊन जातात. ते म्हणजे की पाया लागेल हा सगळ्यांसमोर, पण माझं लक्ष त्यांच्यावर बरोबर जातं आणि मी पाया लागतो. आमचे एक ठाकरे सर होते त्या काळामध्ये, एक चटुले सर, पण ते आज नाहीत. पण मूळ प्रश्न आहे की शिक्षकांचं त्या काळातलं शैक्षणिक दृष्टिकोन जो होता तो फार महत्त्वाचा होता आणि पूर्ण व्यक्तिमत्व विकासावर त्यांचा भर असायचा. आणि त्याच्यामुळे आमच्या पिढीला तरी आमच्या शिक्षकांनी घडवलेला हा मी म्हणतो. असं खरं तर असं म्हटलं जातं की तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रसंग यावे लागतात, म्हणजे थोडक्यात तुमचे अपमान व्हावे लागतात, आयुष्याला खूप नकारात्मक काहीतरी घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागतं, त्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने तावून सुलाखून तुमचं व्यक्तिमत्व बनत नाही असं म्हणतात. तर तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग आलाय का की ज्याने तुम्हाला तावून सुलाखून आजचं नाना पटोले बनवलंय? असं समाजाच्या शोषित पीडित समाजाला सातत्यानं, विशेष करून शेतकरी वर्गाला आणि शेतीवर काम करणाऱ्या लोकांना शासकीय व्यवस्थेमध्ये सातत्यानं अपमानित केलं जातं. मी स्वतः शेती करत होतो, आताही करतो. तर माझ्या शेतामध्ये ऊस होता, आपण त्या शेतात जाणार आहे. जेव्हा कारखान्याने ऊस घेतलाच नाही, ठीक आहे की त्याला नेलं नाही कारखान्याने, तर त्याला दुसरा पर्याय नाही, त्याला पेटवावंच लागतं. तर जेव्हा ऊस पेटत होता माझ्या शेतातला, त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आवरत नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि मग मी त्यावेळेस विचार केला की शेतकऱ्यांनी एवढ्या कष्टाने मेहनतीने पीक उभं करावं आणि त्याला पेटवून टाकावं, मातीमोल करावं, या देशातल्या अन्नदात्याची काय अवस्था असेल. त्याच्यावर काम करणारा हा कामगार आहे. मग शेतकऱ्याजवळ नसेल तर तो कामगारांना काय देणार. आणि आपला देश कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये समजा शेतकरी आणि शेतकरीवर काम करणाऱ्या व्यक्तीचाच अपमान होत असेल तर या सगळ्याला न्याय मिळवून देणार, कारण याला लोकशाही पद्धतीनंच न्याय मिळवून दिला पाहिजे, ही भूमिका माझ्या मनात होती. आणि तेव्हापासून आणि मी त्याच वेळेस निर्णय केला होता की या प्रक्रियेत आम्ही जायचं आणि या प्रक्रियेमधूनच आता लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण की लोकशाहीमध्ये आपण कोणावर काही हमला करू शकत नाही. मोर्चे आंदोलन केलेत तर गुन्हे दाखल करतात आणि हाजीरो कोर्टामध्ये ते लागत राहतात. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की या प्रक्रियेत भाग व्हायचा
आणि ती लढाई आपण आत्ता अजून पण लढतो आहे. मी खासदारकीचा राजीनामा असेल, आमदारकीचा राजीनामा असेल, आखरी जनतेच्या वेदना, शेतकऱ्यांच्या गरिबाच्या वेदना घेऊनच आपण लढलो. त्यामुळे नुसतं बोलायचं नाही, त्याला कृतीमध्ये करायचं. आणि म्हणून जनतेचा विश्वास आज आमच्या प्रती आहे. म्हणजे हे खूप छान थॉट आहे सर. बऱ्याचदा काय होतं, आमची पिढी किंवा बरेच लोक याला ॲग्री पण करतील. आम्हाला काय झालं आहे, आम्ही टी व्हीवर बघतो, चॅनलवर बघतो किंवा राजकीय लोकांना बोलताना बघतो आणि मस्त लांबून हात शेकतो असा प्रकार आहे. म्हणजे काय म्हणतो थोडक्यात की असं काठावर बसायचं आणि पाण्यात पाय मारायचं आणि लोकांवर टीका करायची. पण हे खूप उत्तम उदाहरण आहे तुम्ही याच्यासाठी की बाहेर बसून टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरा, 2 हात करा, लढाल जिंकाल हा पुन्हाचा भाग आहे, पण ॲटलिस्ट मैदानात उतरा. हा खरं तर फार चांगला थॉट आहे सर. खरं तर आम्ही एक किस्सा ऐकला होता तुमच्या बाबांबद्दल, कारण तुमच्या बाबांना खादी आणि खाकी या 2 गोष्टीबद्दल प्रचंड तिटकारा होता. पण तुमचे मोठे भाऊ पोलीस दलात गेले आणि आपण राजकारणात आलात आणि खरं तर तुम्हाला मिलिटरीमध्ये जायचं होतं. तर प्लीज जरा त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, त्या आवडीबद्दल. कसं आहे की वडील म्हटलं, आई म्हटलं की त्यांना वाटतं की माझा पोरगा सुरक्षित राहावा, आपलं कुटुंब इथपर्यंत राहावं, स्वाभाविक आहे. आणि पण माझे वडील गांधीवादी विचाराचे होते. त्यांना करप्शन नावाचा विषय त्यांना आवडत नव्हता. आणि पोलीस आणि नेतागिरी, राजकारण हे दोन्ही गोष्टी या भ्रष्टाचाराशी माखलेल्या आहेत अशा पद्धतीचा त्यांच्या डोक्यातच धारणा होती. आणि आज आपण सगळ्या लोकांना बघतोय की नको रे बाबा, आमचा पोरगा राजकारणात नको, आमचा पोरगा इकडे नको. तर ही जी काही भूमिका असते तर स्वाभाविक आहे माझ्या आईवडिलांमध्ये असावी. आणि त्यांनी सातत्यानं या गोष्टीचा विरोध केला. पण ह्याही क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांनी आलं पाहिजे. याही क्षेत्राला दूर ठेवता कामा नये. कारण आखरी आज पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर ते रक्ताने माखलेला असेल तरी तो त्याला विचारत नाही, पण पैसेवाला गेला तर त्याचं ऐकलं जातं. खून करणाऱ्याला सोडलं जातं, लोकांना त्रास दिलेला सोडलं जातं. जे काल आपण सिनेमात पाहत होतो की जमीनदार त्रास देतो आणि पोलीस ऐकत, आज ती बरबटली. तर ते बरोबर आहे. पण आखरी या व्यवस्थेमध्ये चांगली लोक गेल्याशिवाय ही व्यवस्था चांगली होणार नाही. जसं तुम्ही सांगितलं की पाण्यात पाय ठेवायचं आणि सांगायचं आपण गोष्टी करत बसायचे ना, मी पोहता असं दाखवायचं, तर असं होऊ शकत नाही. आखरी चांगल्या लोकांनी या व्यवस्थेमध्ये आलंच पाहिजे, तेव्हाच ही व्यवस्था दुरुस्त होईल आणि लोकशाहीतल्या या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना न्याय मिळू शकेल. नाहीतर आपण दुरूनच या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत बसलो तर हे काही होऊ शकत नाही. मला तर आमचे अनेक राजकीय लोक मला पागलात मोजतात की जेव्हा खासदारकीचा राजीनामा दिला, बापरे एवढ्या चालत्या गाडीत उतरून गेलात, एवढ्या शक्तिशाली माणसाचा विरोध केला. लोकशाहीमध्ये कोणी शक्तिशाली नसतात, लोकशाहीमध्ये लोकच शक्तिशाली असतात. आणि लोकांसाठी जो काम करेल, फक्त गोष्टी सांगून नाही, लोकांसाठी काम करेल त्यालाच लोक डोक्यावर घेतील. ही लोकशाहीची आपली परंपरा राहिलेली आहे आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही ही जगातली सगळ्यात मजबूत लोकशाही असं तिला मान्य केलं जातं. आणि पण त्यावेळेस मी पाहिलं की GST सारखा कायदा, नोटबंदी, सामान्य लोकांना लुटलं गेलं. GSTमध्ये तर आज आपण सगळेजण लुटलंच चाललो आणि मूडवर लोकांना दिलं जातं. तेव्हा 2017मध्ये मी या भूमिकेला प्रधानमंत्र्यांच्या समोर ती भूमिका मांडली आणि तिथूनच हा सगळा वाद झाला. आणि आज देशातली जनता भोगते. सामान्य लोकांना GSTमधून लुटलं जातं आहे, शेतकऱ्याला लुटलं जातं आहे, गरिबाला लुटलं जातं आहे, तरुणांना लुटलं जातं आहे आणि देशातल्या मूडभर लोकांना तो पैसा दिला जातो आहे. आखरी या परिस्थितीला कुठेतरी आवाज उचललाच पाहिजे. आणि ही जिथपर्यंत परिस्थिती आपण निर्माण करत नाही तिथपर्यंत लोकशाहीबद्दलचा विश्वास हा लोकांचा वाढत नाही. आणि म्हणून आमची भूमिका आहे की मी या निमित्तानं आवाहन करतो लोकांना की चांगल्या लोकांनी सुद्धा राजकारणात आलं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. तेव्हा मी पुढच्या प्रश्नाकडे येईल, पण त्याच्या आधी हे खूप छान वाटलं. खरं तर तुम्हाला अगदी देशाच्या पंतप्रधानांशी भांडताना अख्ख्या जगाने बघितलंय. खरं तर भीती वाटली नाही का हो? कारण लोक पदासाठी वाटेल ते करतात, वाटेल त्या थराला जातात. ते राजकारण आम्ही आत्ता प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. त्यावेळेला खरंच असं वाटलं नाही की पदाचा राजीनामा देऊन आपण चूक करतोय? कशाला वाटत? ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांचे प्रश्न सुटत नसतील, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते खुर्ची काही उगवायसाठी नव्हतो गेलो, त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी गेलो होतो. आणि लोकांच्या मताने गेलो होतो, की कोणाच्या उपकाराने गेलो नव्हतो. जनतेचं उपकार आहे ते फेडायचं काम हे माझ्या स्वभावातलं होतं. आणि त्याच्यामुळे भीतीचं काय कारण आहे? कारण मी राजकीय नाही, मी सामाजिक माणूस आहे आणि समाजाचं भलं व्हावं ही सातत्यानं भूमिका आम्ही घेतलेली आहे.
मी विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेसही तिथं बसून मी जे काही निर्णय घेतले ते महाराष्ट्रातल्या इतिहासातले ते ऐतिहासिक निर्णय राहिले. मायलाच गोटा राहिला तो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आखरी जनभावना ह्या ज्याला कळतात आणि जनभावनेला न्याय देण्यासाठी जे लोक पोचतात तर त्या निमित्तानं समाजाला न्यायाची अपेक्षा वाढते आणि न्याय मिळतं. सर नॉर्मली काय होतं, जसं तुम्ही लोकशाही म्हणाल, लोकशाहीचा अर्थच आहे की लोकांनी लोकांसाठी केलेली एक ती यंत्रणा आहे योग्य पद्धतीने चालावी म्हणून. लोक तुम्हाला निवडून देतात, तुम्ही पदावर जाता, तुम्ही मोठी मोठी पदं भूषवता आणि लोकांचाच तुम्हाला विसर पडतो. खरं तर हे खूप सर्रास दिसणारं चित्र आहे. फारच क्वचित एखादं वेगळं चित्र असं असतं की जो लोकांसाठी भांडतोय, लोकांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देतो, ज्याच्यात नाना पटोलेंना आम्ही गृहीत धरतोय. सो हे सगळं करताना खरंच आज राजकीय जे कोणी नेते आहेत सगळेच जण, पण त्यांना लोकांचाच विसर पडला का? कारण त्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले, ते लोक तुम्हाला त्या पदावर त्या लोकांनी नेऊन तुम्हाला बसवले आणि त्यांचेच प्रश्न त्यांचेच विषय तुम्हाला बघायचे नाही आहेत. आत्ता ज्या काही ज्वलंत विषयांवरती लोक काय म्हणूया आपण, लोक अस्वस्थ झालेली आहेत, त्या कुठल्याही विषयांकडे दुर्लक्ष करायचंय? मला मान्य हा थोडा राजकीय प्रश्न आहे, पण नाही, राजकीय नाही आहे, याला राजकीय म्हणता येणार नाही. आखरी लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य ही आमच्या संविधान व्यवस्थामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. म्हणून आम्ही संविधानावर हटवून आम्ही मंत्रिपदाचं, आमदाराचं, खासदाराचं आणि प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांची शपथ घेतो. मग त्याच संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे ना. आखरी लोकांचा विश्वास का उडत चालला, आपल्या देशामध्ये मतदानाचं प्रमाण का कमी होत चाललं, हा विचारही करण्यासारखं बाब आहे. म्हणजे सुट्ट्या लागून असतील तर आम्ही लोक तर पण माझं आता या निमित्तानं आव्हान आहे की याला खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवायची असेल आणि सगळ्यांना न्यायाच्या प्रक्रियेत असेल तर 100% मतदान केलंच पाहिजे. कारण की काही लोकांना वाटतं की आम्ही पैसे विकत घेऊन टाकू लोकांना, तेवढे लोकांनी तेवढे मतदान करून घेऊ, तर ही लोकशाही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढतात. पर्यायाने त्या ठिकाणी लोकांना सत्तेत आल्यानंतर लोक वेठीस पकडतात आणि लुटतात आणि तेच पैसे त्यांना देतात. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. अशा या परिस्थितीमध्ये 100% मतदान केलंच पाहिजे. नाहीतर घरी बसून आपण नुसतं विश्लेषण करण्यापेक्षा ही मतदानाची प्रक्रिया असली पाहिजे आणि या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे, तरच या पद्धतीच्या करप्टेड व्यवस्थेला आपण संपवू शकतो. मी कोणावर आक्षेप घेणार नाही किंवा आरोप करणार नाही, पण आज आपण पाहतोय की कालच महाराष्ट्रामध्ये जी घटना झाली, एका आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जमिनीच्या वादामध्ये, म्हणजे त्याही दुसऱ्याच्या जमिनीचा वाद होता, यांचा नव्हता, पण हाताळायचं तिथं जमिनी ताब्यात घ्यायचं आणि मोठं भूमाफिया त्या भागामध्ये निर्माण झाले. सर बऱ्याचदा असं होतं की राजकारणात म्हटलं जातं की व्यक्ती पदावर जाते, आता माहीत नाही त्या माणसांची ती कुवत असते. लायकी शब्द नको वापरूया, खरं तर ते खूप वादग्रस्त होईल, लोक माझ्या घरावर दगड मारतील, तर आपण कुवत म्हणूया. कधी कधी कुवत नसणारी माणसंसुद्धा त्या मोठ्या मोठ्या पदावर जातात. आणि मग असं कधी झालं आहे का की लक्षात येते की नाही, या माणसाची ती वर्थ नाही आणि तो माणूस आपल्याला ऐकवतोय? असं खूपदा होतं, म्हणजे पॉलिटिकल लाईफमध्येच नाही तर ओव्हरऑल कोणाच्या आयुष्यात होतं. तर अशा वेळेला ती परिस्थिती कशी डील करता ॲज अ पॉलिटिकल पर्सन? मूळ प्रश्न असतं की राजकीय क्षेत्रात असेल की प्रशासकीय व्यवस्थेत असेल, या दोन्ही गोष्टीमध्ये कोणाला व्यक्तिगत हट करणं हा चुकीचं ठरतं. माझा जॉब जो आहे तो मी केलाच पाहिजे, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. पण आता अलीकडे मी नोकरीत लागलो तर मी आता शासनाचा जावई झालो, अशा पद्धतीचं वागण्याची एक परंपरा सुरू झाली. मग मला लुटायचीच सगळी परवानगीच मिळाली, अशा पद्धतीचं भाव आता अनेक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे काही बरोबर नाही. आखरी ज्या जनतेच्या पैशाचा, घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो, त्याच पैशाने ही राजकीय लोक असतील किंवा प्रशासकीय व्यवस्था असेल, त्याच पैशाच्या आधारावर आपला ऐशो आराम करतात अशा आपण पाहतो आहे. राजकीय लोकांना त्याच्यामध्ये मानधन मिळतं, त्यांना पगार मिळतं आणि मग ज्या लोकांच्या कामाच्या पैशाने पगार मिळत असेल, मानधन मिळत असेल, तर त्या लोकांसाठी काम करायची परंपरा ठेवलीच पाहिजे. आता ज्यांचे पैसे घ्यायचे आणि त्यांनाच आपण लातावर मारायचं, ही काही भावना होऊ शकत नाही. तर मी कोणाचं आपण लायकी वगैरे हा विषय काढणार नाही, पण सगळ्यांनी याच्यातला सबक घेतला पाहिजे. आखरी सगळं काही घेऊन कोणी जात नाही. ज्याला जन्म झाला त्याला मृत्यू आहेच. पण याचा अर्थ असा नाही की मला लुटपाट करायलाच पाठवलेलं आहे, अशी काही भावना कोणी लोक वागतात.
तर ही एक विटंबना लोकशाहीची आहे असं माझं मत आहे. म्हणून मी कोणाच्या अवकात आणि हे काढणार नाही. पण या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या नशिबात काही योग असतात, त्या योगाप्रमाणे काही लोकांना ते संधी मिळतं. तर त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी आता आपण काय बोलावं त्याच्यावर तो प्रतिक्रिया नाही. असं खरं तर राजकारण तसं बघायला गेलं तर खूप अनिश्चित असणारं क्षेत्र आहे. जसं आम्ही फिल्म इंडस्ट्री बाबतीत म्हणतो की खूप अनप्रिडिक्टेबल असते इंडस्ट्री, तसं खरं तर हे तुमचं पॉलिटिकल इंडस्ट्री सुद्धा खूप अनप्रिडिक्टेबल आहे. इंडस्ट्री शब्द वापरतीये बरोबर आहे. ठीक आहे, खूप अनप्रिडिक्टेबल आहे. इथे बऱ्याचदा खूप गोष्टी अनिश्चित असतात, खूप असुरक्षित वातावरण असतं. मग कधी कधी राजकीय नेता जरी तुम्ही असला तर तुम्ही पण माणूस आहात ना, कधीतरी लो वाटतं का? आणि जर असं उगाच कधी लो फील झालंय तर काय करता नेमकं? हे बघा, दोन गोष्टी असतात. जो माणूस स्वतःसाठी जगतो त्याला लो फील होतो. जो लोकांसाठी जगतो, ठीक आहे झालं मला इथं मी कमी पडलो, पण मी त्याला मदत करणार, मी त्याचं भविष्य उज्ज्वल करणार, ही भावना ठेवायची. स्वतःसाठी जगणारी माणसं ते स्वतःला लो फील करतात. माझ्या जीवनात तसं काहीच झालं नाही. हे भारी आहे. नाही, आम्हाला हल्ली फारच लो फील होतं सारखं सारखं. आठवड्यातून 2-4 वेळेला लो फील होतं आम्हाला. पण ही चपराक आहे खरं तर आमच्यासारख्यांसाठी. सर, खरं तर तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसोबत भांडलाय, लोकांसाठी भांडलाय, अनेक वेळेला लोकांसाठी, लोकांच्या मुद्द्यावर तुम्ही रस्त्यावर उतरलाय. पण आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे की जिथे स्वतःसाठी कोणाशी तरी भांडायची वेळ आली होती? कधी स्वतःसाठी कधी कोणाशी भांडलाय का? असं काही नाही झालं माझ्या जीवनामध्ये. मला स्वतःसाठी भांडायला काही कारणच नाही राहिलं. पण जनतेसाठी मी सातत्यानं भांडलो. मी आपल्याला लक्षात असेल की आमच्या इथं आमचं वासुदेवराव ते समोरच्या गावाला राहतात, ते छोटंसं दुकान होतं त्याचं, पानटप याचं चहाचं दुकान होतं. त्या कुटुंबाला त्या आमच्या नायब तहसीलदारने उचलून त्याचं सगळं दुकान जप्त केलं होतं. मी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो आणि त्या वेळेस त्याला सांगितलं की बाबा त्याला दे त्याचं सामान्य, तर दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी उपासमारीची पाळी येईल. पण ते नायब तहसीलदार आपल्या खाक्यातच होते आणि मला राग आला आणि झालं जे आता ते काही मला रेकॉर्डला आणता येणार नाही. पण ते एक सबक माझ्या जीवनात आलं की स्वतः राग आवरून आपल्याला कायदेशीर पद्धतीनं आणि न्यायिक पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं आपल्याला लढता येतं. पण असे काही वात्रट लोक असतात, या वात्रट लोकांना खऱ्या अर्थाने एक सबक देण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण असं नाही, मी जे केलं होतं त्यावेळेस ते नायब तहसीलदाराला तसं, पण दुसऱ्यांसाठी लढायची भूमिका सातत्यानं मला राहिली. माझे स्वतःसाठी कधीच मी लढलो नाही. हे खूप छान आहे. आता खरं तर शाळा आणि एकूण ह्या सगळ्यावर आपण बोललोच आहोत, शाळेच्याच अंगणात इथे बसलोय आपण. पण आता थोडंसं कॉलेजवर येते. कॉलेजमध्ये म्हणजे तुम्ही ऑनेस्टली तुम्ही काय भांडणारे, हक्कासाठी लढणारे अशीच तुमची इमेज झाली. म्हणजे एक स्ट्रगलर म्हणतो ना आपण त्याला, किंवा एक खमकं नेतृत्व जे कायम लोकांसाठी भांडतंय, थोडक्यात भांडखोर अशी इमेज आहे तुमची. कॉलेजमध्ये पण असंच होता? बिलकुल होतो. कॉलेजमध्ये तर मी अजून जास्त होतो. म्हणजे भरपूर राडेबिडे केलेले असणार. हां, राडे खूप राहिले आमचे. आणि आखरी तिथूनच मला हे बालपणातूनच मला या सगळ्या गोष्टीचं सातत्यानं जे वाटत होतं ते कॉलेजच्या जीवनातही तेच झालं आणि सातत्यानं तीच लढाई लढत राहिलो मी. त्यामुळे आज पण तीच लढाई आहे. मी माझ्यापेक्षा लोकांचं भलं कसं करता येईल याच्यावरच माझा जास्त हे असतो. नाही तर मी तुम्हाला सांगतो, मला विलासराव देशमुख साहेब, तुम्ही लातूरचेच असल्यामुळे ते कोणाला मला काय पाहिजे, तुला शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, घे मला म्हणायचे ते. मी म्हटलं साहेब मी काढणारच नाही. कोणाला मागतात ते चांगली शाळा चालू शकतात त्यांना द्या. नाही तर आम्ही अनेक शाळा पाहतो आजकाल की 100 शाळा आहेत लोकांजवळ, कोणाजवळ 200 अशी शाळा लोक आहे, पण त्या शाळेचं जे अस्तित्व आहे ते नाही आहे. तिथं पिढ्या बर्बाद होतात आहेत, ना शिक्षक शिकवत ना, कारण की सगळं तिथं काय व्यवहार चालतात सगळ्यांना माहिती आहे. शिक्षक भरतीमध्ये काय व्यवहार असतात, स्टाफ भरतीमध्ये काय व्यवहार असतात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग ते त्याच्यावरच चालत राहते आणि पिढ्या बर्बाद होतात. ते पाप मी कधी करणार नाही असं मी सांगितलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात ज्या शिक्षण संस्था काढल्या ते संपूर्ण वेळ त्याच्यामध्ये द्यायचे आणि त्याच्यामुळे
त्या संस्थांमध्ये एकशे एक विद्यार्थी तयार झाले. अशा अनेक शाळा आहेत, मी नाही म्हणणार असं नाही, राज्यामध्ये अनेक भागामध्ये अशा शाळा आहेत ज्यांनी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मोठी क्रांती घडवलेली आहे. असं आहे. तर माझा वेळ नाही आहे मला, मी शाळेमध्ये तिथं शिक्षक बरोबर शिकवतात की नाही ते आपल्याला पाहायला संधी नाही. अशा वेळेस मी त्याच्यामध्ये भानगडीत पडण्यापेक्षा आणि विद्यार्थ्यांचं आणि नवीन पिढीचं जीवन बर्बाद करण्यापेक्षा मी याच्यात जाणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली. आज बघतोय की लोकांनी गाईच्या कोठ्यात अजूनही शाळा भरतात आणि शिक्षकांचं काय पैसे घेऊन शिक्षक भरती केली जाते, तिथं काय शिकवलं दयनीय अवस्था आहे. त्याच्यामुळे मला त्या पापात जायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं की मी या व्यवस्थेत किंवा कॉन्ट्रॅक्टर व्हायचं वगैरे राजकारणात येऊन पैसा कमवायचा हे कधीच मी डोक्यात आणलं नाही आणि मी खुश आहे. क्या बात आहे. हे खूप छान आहे. तुम्ही आनंदी आहात, या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही आनंदी आहात. खरं तर एक किस्सा मी ऐकला होता की तुमच्या वडिलांना, जसं मी मगाशीच म्हणाले की वडिलांना खाकी आणि खादी दोन्ही नको होते, कारण भ्रष्ट लोक असतात तिथे किंवा एकूणच सगळं भ्रष्टाचाराने भरबटलेली ही दोन क्षेत्र आहेत असं त्यांचं मत होतं. तर तुम्ही असं काही प्रॉमिस वगैरे केलं होतं तुमच्या वडिलांना किंवा वडिलांनी तुमच्याकडनं तुम्ही राजकारणात येण्याआधी असं कुठलं तरी एक वचन? प्रॉमिस नाही ना, जे आईवडिलाचं शिक्षण असतं, जी संस्कृती असते ती आपल्या जीवनात येतात. तर त्याच्यामुळे लोकांना मदत करायची भावना मी माझ्या वडिलांपासून शिकलो. माझ्या वडिला ते कृषी विभागात अधिकारी होते, पण त्यांच्या भावांचं त्यांच्या रिश्त्यामध्ये कोणाला काही अडचण झाली तर कमी पगारातही ते आपल्या कुटुंबाला मदत करायची. तर ते गुण माझ्या स्वभावात आलं आज. तर त्याच्यामुळे मी माझं कुटुंब माझी जनता आहे. जर खरं तर आता राजकारणात तुम्ही एका फार महत्त्वाच्या पदावर आहात, पण समजा जर तुम्ही राजकारणी नसता तर एकदम उत्तम शेतकरी झालो असतो. आखरी शेतकरी हा पण एक जे काम आहे हे देशाची सेवा आहे. अगदीच अगदीच. आणि असंख्य लोकांचं पोट भरणं, त्याच्या आत्म्याला शांती पोहोचवणं हे काम मी केलं असतं आणि प्रामाणिक आणि उत्तम शेतकरी झालो असतो. त्याला काय अडचण आहे? वडिलोपार्जित शेती आहे. आखरी शेतकरी हे आमचं कर्म आहे, धर्म आहे. शेतातलं काम येतं तुम्हाला? मग मी बैलाचं नांगर चालवलं, ट्रॅक्टर चालवतो. राहुल गांधींनी खरं तर पहिली यात्रा झाली, भारत जोडोची पहिली यात्रा झाली. आता दुसऱ्या यात्रेला खरं तर सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने लोकांचा, इस्पेशली यूथचा जो काही त्यांना एक रिस्पॉन्स मिळतोय ते बघता खरंच असं वाटतंय काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाली. आज देशामधलं जे राजकारण आपण पाहिलं ते तानाशाह आणि हुकुमशहाकडे चाललेलं आहे. सामाजिक न्यायाची भूमिकाच आता राजकीय व्यवस्थेतून संपलेली आहे. गरीब आणि श्रीमंती अशा दोनच जाती या देशपातळीवर निर्माण करण्याचा प्रयत्न आता बसलेले सत्तेतले लोक करतात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जे राहुल गांधीजी सामाजिक न्यायाची लढाई लढतात आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या सोबत देशातली लोक उभे होतील. कारण की सगळ्यांना न्याय पाहिजे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना स्वतंत्र भारतामध्ये त्यांना न्याय हक्कानेच जगलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून राहुल गांधीजी ज्या प्रामाणिकपणे ही लढाई उभी करतात आहेत आणि लाखो करोडो तरुण तरुणी आणि जनता राहुल गांधींच्या सोबत आपल्याला उभं असताना पाहतोय. क्या बात. आता बरेच कधी राजकीय प्रश्न झाले, तुमच्या शाळेबद्दल झालेत, कॉलेजबद्दल झाले. जरा कुटुंबाकडे यायला आवडेल आता सर. खरं तर तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज आहे. मला माझ्या आईवडिलांचं त्यांच्या सेवेसाठी मला स्वतःला समर्पण माझं राहिलेलं आहे. आणि मग मी लव्ह मॅरेज करून मी माझंच जीवन जगायचं इथपर्यंत नाही. तर अरेंज मॅरेज आणि एका सामान्य परिवारातल्या मुलीशी लग्न करून मी आज मला 2 मुली, 1 मुलगा
आणि सगळी मोठी झाली. आता मोठ्या मुलीचं लग्न झालं हम्म. आणि माझ्या पत्नीने माझं घर सांभाळलं, माझ्या आईवडिलांची सेवा केली. आम्ही सोबत एकदा आनंदित आलो आम्ही. क्या बात. तुमच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या सौंनी सांगितले की आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, तुमचं ठरलंय, तुम्ही होकार दर्शवला, येतो असं वेळेत सांगितलं आणि आई त्या वेळेला तुम्हाला जमलेलं नाहीये, घरात घेतलं होतं सौंनी. सुरुवातीला नाराजी व्हायची, पण आता तिला सवय झालेली आहे, त्याच्यामुळे आता काही प्रश्न राहिले नाही. कारण की तिलाही वाटलं की लोकसेवेसाठी काम करतो आहे, त्यामुळे आता ऑलरेडी परवानगी मिळाली. सर खरं तर हा ब्रिज मला वाटतं 4 ते 5 गावांना जोडणार आहे ना? नाही, या ब्रिजमुळे आमचं गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा हा. या 2 जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे. अच्छा अच्छा. मोरगाव जुनी एक तालुका आमचा गोंदियात आहे, सडका जुनी आहे. आता सगळ्यांची इथून आणि इकडे आमची ही जी 10-15 गावं आहेत, ही सगळी गावं. पण विशेष म्हणजे हे उमरी, सुकडी, महालगाव या सगळ्या गावकऱ्यांच्या शेत्या या भागामध्ये आहे. अच्छा. तर त्या लोकांना एक आता नाही तर पहिले असं 25-30 किलोमीटर फिरून यावं लागत होतं. आता ती परिस्थिती नाही. आता त्यांना जवळ झालं, सहजतेने शेतातही त्यांना जाता येतं. अशी आज ही सोय झालेली आहे लोकांसाठी. इथं आपण एक डॅम बांधलेला आहे पुढं. बरं. आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढली. अच्छा. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न या निमित्तानं सुटला. आणि ही चुलबन नदी आहे. अच्छा अच्छा. ही आमच्या मतदारसंघातील महत्वाची नदी आहे. अच्छा. आणि या नदीमध्ये आमचे 3ही तालुके साकोली, लाखनी, लाखांदू ह्या 3ही येतात. आणि सगळ्या ठिकाणी आपण हे 2-2 किलोमीटर अशी पुलं बांधली आणि सगळ्या ठिकाणी असं पाणी अडवून त्या भागातल्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायम सोडवायचा आणि दळणवळणाचा प्रश्न सोडवायचा, अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्ही केला आणि त्याच्यातली यशस्वीत आहे. असे तुम्हाला 2-2 किलोमीटरवर या नदीवर तुम्हाला अशी पुलं मिळतील आणि असं पाणी अडवलेलं पाहायला मिळेल. सही. कारण मागच्या वेळेला आम्ही आलो तेव्हा बरंचसं पाणी होतं, अगदी मंदिर पाण्याखाली गेलेलं होतं. सर खरं तर आता जरा एक वेगळा प्रश्न घेऊया आपण. तर तुमची हाईट आणि पर्सनॅलिटी बघता तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीयेत. सो जर समजा तुम्हाला कधी अशी संधी मिळाली असती सिनेमात काम करायची, तर कोणाचा रोल करायला आवडला असता? हिरोचंच. अर्थात. पण कोणत्या हिरोचा करायला जास्त आवडला असता? माझी नकल, मी कोणाची नकल करत नाही. मी माझ्या स्टाईलने जगतो आणि माझ्या स्टाईलने राहतो. क्या बात तेच आहे. लोकांना आवडतं. क्या बात आहे. आता सिनेमाचा विषय निघालेलाच आहे, तर तुमचा आवडता सिनेमा कुठला? मी रोटी पिक्चर राजेश खन्नाचा मी पाहिला होता. त्यावेळेस मी फार लहान होतो. आणि एका पोळीसाठी, पोटाच्या खाळीसाठी काय काय लोकांना भोगावं लागतं. अगदी. आणि त्या भावना मला, कारण की सिनेमे आपण अनेक पाहतो, पण रोटी पिक्चर पासून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, प्रेरणा मिळाली. आणि देशामध्ये भूकमारीनं लोक मारायची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, त्या व्यवस्थेला आपल्याला बदलवता येतं. आणि ही जी काही परिस्थिती आहे त्या पिक्चरने मला खूप प्रेरणा दिलेली होती. क्या बात, क्या बात. आता तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही अनेक लोकांचे आवडते नेते आहात, तुमचा आवडता नेता कोण? आता विलासराव देशमुख माझे आवडते नेते होते. नक्कीच नक्कीच. आज नाही आहेत ते. आणि राजीव गांधी आणि राहुल गांधी, इंदिरा गांधी ऑफकोर्स हे आमचे सगळ्यात आवडते नेते. सर खरं तर आता काय शो नॉन पॉलिटिकल आहे, राजकारणापलीकडचा आहे, पण काय होतं समोर राजकीय व्यक्तिमत्व आहे म्हटल्यावरती मला पण काही मोह होतात आणि काही मोह आवरायचे नसतात, म्हणून एक राजकीय प्रश्न थोडासा फक्त घेते. सर खरं तर हे एक इट्स अ बिटर ट्रूथ की काँग्रेसला, पर्टिक्युलर काँग्रेस पक्षाला खरं तर घराणेशाहीचा शाप आहे असं म्हटलं जातंय. पण आता बऱ्यापैकी कदाचित या गोष्टीवरती ओव्हरकम केलं जातंय. तर काही नावं माझ्याकडे आहेत, आता काही प्रातिनिधिक आहेत, अनेक नावं मला माहीत नाहीत, पण जसं की मला वाटतंय कराडचे शिवराज मोरे आहेत, नवी मुंबईचे अनिकेत म्हात्रे आहेत, मराठवाड्याचा चैतन्य जायभा आहे, विदर्भातला आकाश कवडे आहे, श्रीरामपूरच्या दीपाली ससाने, लातूरचे ॲडव्होकेट किरण जाधव, औरंगाबादचे मोहित जाधव, अशी काही मोजकी प्रातिनिधिक नावं मी तुम्हाला सांगितली आहेत. तर ही मुलं आज काँग्रेससाठीचं फार उत्तम काम करतात, ग्राउंड लेवलवरती जाऊन ते काम करतायत. तर या मुलांचं काँग्रेसमधलं भविष्य काय असेल? हे बघा, आता जमिनीवर लोकांसाठी काम करणाऱ्यांसाठी खूप संधी आहे.
आणि ही जी काही परंपरा होती, घराणेशाही होती, ती आता जवळपास बंद होईल. स्वतः राहुल गांधीजीचं आपण उदाहरण पाहिलं, अगदीच त्यांना तर ते म्हणजे पंतप्रधानांचे नातू असा शब्द वापरू शकतो आपण त्यांना. त्याचे वडील प्रधानमंत्री, त्याचे आजी प्रधानमंत्री, दादा प्रधानमंत्री, त्यांनाही घराणेशाही सत्ता भोगता आलं असतं. पण हजारो किलोमीटर चालायची गरज पडली नसती. आखरी आता राजकारणाचं सिस्टीम बदललेलं आहे. हे तुम्हाला घरी बसून राजकारण करता येणार नाही किंवा तुमच्या परंपरेनं आलेलं राजकारण नाही. तुम्हाला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन लोकांची लढाई लढावं लागेल, तरच तुम्हाला राजकीय जीवनात सक्सेस आहे. आणि आता नाही. आणि म्हणून जी लोक जमिनीवर काम करतात त्या लोकांसाठी संधी आहे. व्हेरी वेल सेड सर. सर थँक्यू सो मच. कारण राजकारणापलीकडचे नाना पटोले दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय. काही एक दोन राजकीय प्रश्न आलेही असतील, त्यासाठी क्षमस्व. पण काय होतं, राजकीय व्यक्ती म्हटल्यावरती साहजिक आहे, राजकारण आणि राजकीय व्यक्ती त्याला आपण वेगळं करू शकत नाही. सो आपले मनपूर्वक आभार. आपण चित्रांगणला वेळ दिला आणि थँक्यू सो मच. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी चित्रांगणच्या संपूर्ण परिवाराकडनं आभारभर शुभेच्छा. थँक्यू. खमके नाना, इतरांच्या हक्कासाठी भांडणारे नाना, लोकांसाठी स्वतःच्या पदाचा क्षणभरही विचार न करता राजीनामा देणारे नाना, जिथे सगळेच आधार देणारे हात सोडून जात आहेत तिथे सगळ्यांचा आधार होणारे नाना, हळवे नाना, राजकारणापलीकडे एक उत्तम माणूस म्हणून भावणारे नाना, आणि एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीला खऱ्या अर्थाने जागणारे नाना. नानांची अशी कित्येक रूप या निमित्ताने बघता आली. टीम चित्रांगणकडून त्यांच्या पुढील वाटचालीस आभारभर शुभेच्छा.